चालेल. आपले पैसे भेटले तरी चालेल, आपल्याला व्याज नाही दिलं तरी चालेल दादा. बरोबर. तुम्ही रडताय कशाला? काय दमदाटी केली का त्याने? दमदाटी केलं म्हणजे मी कोर्टात केस टाकल्यानंतर पण निकाल लागत नाही दादा. म्हणजे त्याच्यानंतर मी त्याला 2-3 दिवसापूर्वी मेसेज टाकला होता बर बर. की सुसाईड करून गेला असं. हा हा. त्याच्यात तुझं नाव वगैरे टाकेल तरी तो म्हणतो करून घे म्हणे, मला काही फरक पडत नाही म्हटलं. बर बर, चालते दादा. बोला ना दादा, काय विषय? दादा मी चाळीसगाववरून बोलतोय, बर गाडीचं आहे ना. बर बर तर मी आहे ना आधी नाशिकला राहिला होतो दादा. बर बर माझे आहे ना थोडे पुण्याला पैसे अटकून गेले 1-2 वर्षापासून. बर बर, बोला ना दादा, काय नेमका विषय झाला? गाडीचा व्यवहार झालेला होता दादा. आपली आयसर गाडी येते ना माल वाहतूक. बर बर. तर तिचा व्यवहार झालेला होता. हा हा. तर समोरच्याने आपल्याला लोन वापरायला दिलं होतं आणि मी 5-5.5 लाख रुपये ते त्याला कॅश दिले होते. बर बर. तर त्याने मला जेव्हा गाडी विकताना त्याने फोरक्लोज लेटर वगैरे असतं ना हम्म बँकेचं, हम्म. किती हप्ते बाकी आहे काय बाकी आहे, तर मग ते मला त्याने थोडं डमी बनवलेलं होतं. ते नंतर लक्षात आलं त्या गाडीचे 2-3 हप्ते थकलेले होते. पण तो बर. मला म्हणायचा की हप्ते वगैरे थकलेले नाही, आता फक्त इथून पुढचे तुम्ही भरा. हा. म्हटलं ठीक आहे. तर मग ती गाडी आपण आणली, महिन्याभराने ती फायनान्सवाल्यांनी पकडली. तर मग ते आपल्याला लक्षात आलं की ती गाडीचे हप्ते थकले म्हणून. बर बर. तर मग त्याच्या मागे लागलो की सर ते पैसे भरून द्या, हप्ते सोडून गाडी सोडून द्या मला. तो हो म्हणायचा. तसंच महिना 1.5 महिना लुटला त्याने. मग नंतरून मला पुण्याला बोलवलं. म्हणे मी गाडी सोडून देतो, तुम्ही लेटर वगैरे घेऊन जा इकडून, माझ्याकडून सह्या बिया करून देतो आणि गाडी सोडून द्या नाशिकला. तर तो मला तिकडं पुण्याला बोलवलं आणि तो परस्पर इकडं आला मित्र वगैरे समोर सोबत. इकडं पैसे भरून आणि गाडी सोडून घेऊन गेला दादा तो. तर मी बरेच म्हणजे खूप पॉलिटिक्स वगैरे यांना पण भेटलो, पण कुठूनच काही रिस्पॉन्स भेटला नाही व्यवस्थित थोडं. बर बर बर. केस वगैरे पण चालू आहे. हम्म. पण माझी परिस्थिती थोडी खूपच जास्त डाऊन होऊन गेली. म्हणजे एकदम हताश होऊन गेलंय जीवन. बर बर, चालतंय दादा, काही हरकत नाही. अडी अडचणी येत असतात, आयुष्य हे. मला सांगा, तुम्ही काम काय करताय? मी गाडींचा व्यवसाय होता दादा माझा. बर बर, आणि तो व्यक्ती? तो पण गाडींचा व्यवसाय आहे दादा. बर बर, चालतंय, ठीक आहे. त्याचं नाव काय? त्याचं नितीन इंगोळकर म्हणून आहे दादा. बर बर. हे प्रॉपर कुठले? ते कात्रज जवळ पुढं कामथडी नाही का? कात्रज, पुणे कात्रज ना? हो, पुणे कात्रज. बर हो. बर. मग कुणी मदत नाही केली का तुम्हाला? नाही ना दादा, म्हणजे खूप परेशानीमध्ये फिरलो. आपलं ते मनसेच्या आधी तात्यासाहेब मोरे नव्हते का, त्यांच्या ऑफिसला गेलो. त्यांना फोनवर बोलणं झालं. पण ते पण त्यांचं इलेक्शन आलं पुढं, त्याच्यामुळं ते पण काय लक्ष नाही घातलं. बर बर. शेवटी कोर्टात 20-25 हजार रुपये टाकले, केस केली आहे. पण कोर्टाचे कसं आहे, चक्करवर चक्कर, तारीखवर तारीख. आता कसं थोडी कॅपॅसिटी संपून गेली सगळे पैशांची, जे ऍडजस्टमेंट करायची. 2 मुलं आहेत दादा मला लहान. बर बर बर. म्हणजे तुम्हीच म्हणजे पाहिजे तेवढी मदत होत नाही का लवकरात लवकर? म्हणजे मी 2 वर्ष हे काढले दादा. म्हटलं ठीक आहे, चला जाऊ आता, भेटले तर नाही भेटले पैसे बर बघू. पण आता कसं खूप अडचणीचा काळ येऊ राहिला. बर बर, चालतंय दादा. मला एक सांगा, तुम्हाला पैसे हवेत की गाडी हवी? नाही, आपल्याला पैसेच हवे दादा. काय ते बर गाडीचं काय त्याने दुसऱ्याला वापरायला दिले वाटतं कोणाला तरी. परत ते गाडीचं बर खराब. बर. चालेल. आपले पैसे भेटले तरी चालेल, आपल्याला व्याज नाही दिलं तरी चालेल दादा. बरोबर. तुम्ही रडताय कशाला? काय दमदाटी केली का त्याने? दमदाटी केलं म्हणजे मी कोर्टात केस टाकल्यानंतर पण निकाल लागत नाही दादा. म्हणजे त्याच्यानंतर मी त्याला 2-3 दिवसापूर्वी मेसेज टाकला होता बर बर. की सुसाईड करून गेला असं. हा हा. त्याच्यात तुझं नाव वगैरे टाकेल तरी तो म्हणतो करून घे म्हणे, मला काही फरक पडत नाही म्हटलं. बर बर, चालतंय दादा. रडू वगैरे नका, तुम्हाला मी मदत करतोय. त्याचं काही नंबर वगैरे आहे का तुमच्याकडं? नंबर वगैरे आहे दादा माझ्याकडे, सगळं आहे. त्याचा ऍड्रेस, घर माहिती आहे, सगळं माहिती आहे. पण फक्त तो इतकं बिनलाजी दिसतोय, म्हणजे असं असं एवढं हे करतोय म्हणजे त्याला काहीच घेणं देणं नाही. इतकं म्हणजे हरामखोर दिसतोय आता काय. बर, चालतंय. मी काय म्हणतोय, हे आयुष्य खूप सुंदर आहे. यामध्ये काही असली हरामखोर माणसं भेटत असतात. त्यामुळे आपल्या आयुष्याचं काय वाटेल लावून घ्यायचं नाही. तुम्हाला मी मदत करतोय. आपले पुण्यामध्ये भरपूर मोठे अध्यक्ष वगैरे आहेत. त्यांच्यासोबत बोलून तुम्हाला समोर विषय मिटवून देतो. ओके? खूप उपकार होतील दादा तुमचे. मला मला माझे
जेवढे 4-5 आहे 4 जरी भेटले माझे तरी माझं हे होऊन जाईल, सगळं देणं घेणं मिटून जाईल. म्हणजे जे समाजामध्ये माझं कमवलेलं होतं सगळं हे गडबड होऊन गेली या व्यवहारामुळे दादा. बरोबर. मग कुणाला तरी चांगल्या माणसांना भेटायचं ना दादा. असलं मग कसं कुणी आपल्या पाठीमागे नसल्यामुळे असे फसवणुकीचे धंदे होत असतात. नाही भेटलो दादा, म्हणजे मी आता नाशिकमध्ये होतो. छगन भुजबळचे, छगन भुजबळ सरांचे जे हाताशी काम करतात त्या माणसांनी फोन लावला, हे केलं, पण तो खूपच नालायक माणूस निघाला तो. मला माहिती नव्हतं एवढं निर्लज्ज असेल. नेमकं त्याच्या मिसेसच्या नावावरती गाडी असल्यामुळे मी पण म्हटलं जाऊ दे, कुठं त्याच्या घरी जायचं. त्याच्या बायकोने जर म्हटलं मला शिवीगाळ केली, हे केलं ते केलं, आपण परत अटकून जाऊ म्हणून मी रिक्षा कोर्टात केलं. पण कोर्ट पण फक्त तारीखवर तारीख देतंय. बर आणि मला सांगा, तुम्ही जो गाडीचा व्यवहार केला काहीतरी लिखाणपट्टी करून हो असेल ना? हो हो दादा, नोटरी केलेली आपण. त्यांच्या भोर तालुका आहे ना, हं, हं. ते भोरच्या कचेरीमध्ये नोटरी केलेली. बरोबर. तुम्ही केले का? मग ते कोर्टामध्ये सादर करायचे ना, तुम्ही केले की नाही? हो टाकले ना दादा, ते पण डॉक्युमेंट दिले. मी पैसे ट्रान्सफर केलेले सगळे RTGS आणि NEFT केले ऑनलाईन, ते पण प्रूफ दिलेलं आहे. बर हम्म. म्हणजे फक्त एवढं करून तरी सुद्धा कोर्टाकडून पण निकाल देत नाही किंवा कुठलाच माणूस तुम्हाला मदत करत नाही, असा विषय आहे हो ना? हो, अजून म्हणजे आता कोर्ट करेल, पण दादा कोर्ट कसं राहतं म्हणजे इथं वेळ बघितलं लागतोय म्हणजे. कोर्टामध्ये कुठले हा, निकाल लागायला ना, वेळ लागतोय, दुसरं काय नाही. म्हणजे गरीब माणसाचं आणि सरळ माणसाचं कामच नाही कोर्ट कचेरी करणं. हे तर पक्क आलं मला लक्षात, सोपं नाही गोष्ट. बर चालतंय दादा, रडू वगैरे नका. तुम्हाला मी मदत करतोय. तुम्हाला मी तुम्ही नंबर वगैरे त्याला मला पाठवून ठेवा. मी आपले मोठे अध्यक्ष आहेत त्यांच्यासोबत बोलतोय आणि उद्या काय विषय ते तुम्हाला सांगतोय. लय उपकार बरं होतो. चालतंय करू. माझ्यासाठी वाटल्यास फक्त वेळ काढायला जरा वाटलं तरी होईल, असं चांगल्या कामाला दिले तरी. चालतंय दादा, रडू नका. तुम्हाला मदत करतोय प्रामाणिक. दादा, करतोय हॅलो. मदत तुम्हाला, काय रडू नका. एवढं काही टेन्शन वगैरे घेऊ नका त्याचं. ठीक ठीक थँक्यू. ओके. करतो तुम्हाला फोन उद्या. मला नंबर वगैरे त्याचं नाव पाठवून ठेवा. हो हो.